नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बटाट्याची चटकमटक रेसिपी. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर नातेवाईकांना शेअर करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. येथे मी 3 बटाटे उकडून मॅश करून घेतलेत. आता यामध्ये घालूयात 1 चमचा बारीक केलेला लसूण, 1 चमचा लाल तिखट पावडर, चवीनुसार मीठ आणि 3 चमचे तांदळाचे पीठ. मी इथे 3 बटाटे घेतलेत म्हणून 3 चमचे तांदळाचे पीठ घालत आहे. म्हणजे अजून आपली रेसिपी कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी होते. आणि थोडासा मटर घालूयात. मटर हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. हे पीठ आपण पाण्याचा वापर न करता मळणार आहोत. पहा, अशा पद्धतीने आपले पीठ मळून झाले. यातील थोडेसे पीठ आपण बाजूला घेऊयात आणि अशा पद्धतीने याचा रोल तयार करूयात. एका साईजमध्ये हा रोल तयार करून घ्यायचा. पहा, आणि चाकूच्या साहाय्याने हे आपण कट करूयात. ह्या रेसिपीला खूप कमी साहित्य लागते आणि वेळही फार कमी लागतो आणि खायलाही खूप छान लागते. पहा, आपले सर्व एका साईजमध्ये कट करून झालेले आहे. आता आपण हे फ्राय करून घेऊयात. येथे मी तेल गरम करायला ठेवलेले आहे. तेल गरम झाले की यामध्ये आपण हे सोडूयात. फ्राय करताना आपण हे मीडियम गॅसवरतीच फ्राय करणार आहोत. फ्राय करताना हे सतत ढवळत राहायचे, म्हणजे सर्व बाजूने छान असे फ्राय केले जाते. लहान मुलांना फारच आवडतात बटाट्याचे सर्व पदार्थ. छान असे आपले फ्राय करून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊयात. ही रेसिपी पाहिल्यानंतर कोणाच्या लक्षातही येणार नाही की ही रेसिपी आपण बटाट्यापासून तयार केलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी खूप कमी वेळेत आणि खूप कमी साहित्यात ही रेसिपी तयार होते. प्लीज तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्हणजे मी जो काही व्हिडिओ अपलोड करील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.